नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक कराड परत एकदा आपल्या सर्वांच्या सोबत आहे आणि आपल्या सर्वांच्या आपल्या कराड लॉ क्लासेसमध्ये मनापासून स्वागत करतो. तर मित्रांनो, 1 मेपासून आपण आपली JMFC प्रिलिमची 2024ची जी आपली नवीन बॅच आहे ती नवीन बॅच आपण 2024च्या पूर्वपरीक्षेसाठीची बॅच आपण त्याच्यामध्ये सुरू करतो आहे. तर ह्या बॅचबद्दल तुम्हाला अजून जास्त डिटेलमध्ये माहिती देण्यासाठी तसेच परीक्षेबद्दल आपल्या काही डिस्कशन करण्यासाठी आज आपण हा व्हिडिओ आपण त्याच्यामध्ये रेकॉर्ड करत आहोत. तर मित्रांनो, ही जी आपली बॅच आहे ह्या बॅचची पहिली खासियत म्हणजे ही बॅच आपण जे आपले नवीन क्रिमिनल लॉज आहेत, म्हणजे भारतीय न्यायसंहिता असू द्या, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता असू द्या किंवा भारतीय साक्ष अधिनियम असू द्या, ह्या 3 नवीन क्रिमिनल लॉजपासून आपण याची सुरुवात करत आहोत. मित्रांनो, आपल्या लीगल सिस्टीममध्ये झालेला हा अतिशय महत्त्वाचा आणि सगळ्यात मोठा बदल आहे. ठीक आहे, आपले जे ऑनरेबल चीफ जस्टिस आहेत चंद्रचूड साहेब, तर त्यांनीसुद्धा त्याच्यामध्ये याचं खूप तोंड भरून कौतुक केलेलं आहे. काल परवाचं त्यांचं तुम्ही सेशन ऐकलं असेल. तर या कायद्यांचं त्यांनी तोंड भरून कौतुक केलेलं आहे. त्याच्यामध्ये ते असं सुद्धा म्हणाले की हे जे सगळे कायदे आहेत आपल्या आयुष्यावर किती आमूलाग्र पद्धतीने बदल घडून आणतात आणि याच्यामध्ये बदल झालेला जो आहे हा बदल म्हणजे आपला भारत चेंज होतं हे दाखवणारा बदल आहे. ठीक आहे, तर ते असं का म्हणाले, म्हणजे हे जे सगळे नवीन कायदे आहेत ह्या कायद्यांची खरंच काय गरज काय होती. म्हणजे बरेच लोक असं म्हणतात की आता ह्या कायद्यांमध्ये काही नवीन बदल झालेलाच नाही आहे. ठीक आहे, म्हणजे सगळं जशाच तसंच ठेवलेलं आहे. जर जशाच तसंच ठेवायचं होतं तर मग बदल कशाला केलेला आहे. ठीक आहे, असं नाही आहे की सगळं जशाच तसं ठेवलेलं आहे. ठीक आहे, हे जे सगळे भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता जे आहेत, ठीक आहे, ऑनरेबल चीफ जस्टिस ऑफ इंडियासुद्धा म्हणत आहेत की ह्याच्यामध्ये हा बदल होणं त्याच्यामध्ये एक प्रकारे गरजेचं होतं आणि हा बदल असं दाखवतो की आपला भारत बदलतो आहे. ठीक आहे, ह्या दाखवणारा हा बदल आहे. तर तो बदल नेमका काय आहे, कोणत्या नवीन प्रकारचे ऑफेन्सेस आलेले आहेत, ऑफेन्सेसचं सेग्रिगेशन वेगळ्या प्रकारे का केलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे नेमकं काय स्पिरिट आहे, काय विचार आहे त्या सगळ्या अशा पद्धतीने ह्या कायद्यांमध्ये बदल करण्यामध्ये, हे सगळं आपल्याला त्याच्यामध्ये आपल्या पुढच्या येणाऱ्या लेक्चर्समध्ये आपल्याला समजावून घ्यायचं आहे. तर ज्यांना पूर्ण बॅच जॉईन करायची नाही आहे, पूर्ण बॅचची आपली फीस 10,000 रुपये असते जसं मी तुम्हाला सांगितलं. त्याच्यामध्ये पूर्ण 12ला 12 विषयांचा आपण लाईव्ह लेक्चर घेतो, त्याचं रेकॉर्डिंग तुम्हाला देतो, त्याच्यावर आपण टेस्ट सिरीज घेतो. टोटल त्याच्यामध्ये आपण आपल्या क्लासेसच्या 25 टेस्ट इनपुट असतात, त्याच्यामध्ये 25 परीक्षा आपण त्याच्यामध्ये तुमच्या घेतो. म्हणजे आपल्या क्लासेसचं आज जसं मी तुम्हाला नेहमी सांगत असतो की महाराष्ट्रामध्ये कुठल्याही परीक्षेच्या रिझल्टमध्ये आपला एवढा मोठा रिझल्टचा टक्का आहे, याचं कारण हेच आहे की आपण सर्वांगाने प्रिपरेशन करून घेतो. ठीक आहे, विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये सगळे कन्सेप्ट समजले पाहिजेत, आपण ते तुम्हाला समजावून सांगतो. सगळे सेक्शनसुद्धा लक्षात राहिले पाहिजेत, ते आपण परत रिव्हिजन करून तुमच्याकडनं ते तशा प्रकारे तयार करून घेतो. आपल्या प्रत्येक लेक्चरचं रेकॉर्डिंगसुद्धा तुमच्याकडे तुम्हाला मिळत असतं. ते रेकॉर्डिंगसुद्धा तुम्ही परत बघू शकता, जेणेकरून तुमचं ते अजून जास्त कॉन्क्रीट व्हायला मदत होत असते. ठीक आहे, तर अशा सगळ्या पद्धतीने तयारी करून घेतल्यानंतर आपण तुमची परीक्षा पण घेत असतो. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरवर आपण तुमचे वेगळे सगळे प्रश्न काढून IPC सगळे वेगळे काढून त्याच्यावरसुद्धा आपण तुमच्या परीक्षा वगैरे घेतलेल्या असतात. ठीक आहे, त्याच्यामध्ये समजा CRPCचे प्रश्न सगळे वेगळे काढले, कॉन्ट्रॅक्टचे वेगळे काढले, स्पेसिफिक रिलीफ वेगळे काढले, असे वेगवेगळे काढून त्या परीक्षेचा त्या विषयासाठी जो ट्रेंड आहे तो सुद्धा आपण समजून घेतो, त्याच्यावर चांगलं तयारी करून घेतो, त्याचे कन्सेप्ट क्लिअर करून घेतो, त्याच्यावर रिव्हिजन घेतो, त्याच्यावर त्याची टेस्ट सिरीज घेतो. टेस्ट घेतल्यानंतर तुमचं इव्हॅल्युएशन आपण त्याच्यामध्ये करून घेत असतो. त्या टेस्टवर आपण डिस्कशन घेत असतो, जेणेकरून MCQ काय होते, MCQमध्ये टेक्निक्स काय होत्या, नेमकं काय एक्झामिनरच्या डोक्यामध्ये चालू होतं, हे सगळंसुद्धा समजून देणं त्याच्यामध्ये हा प्रयत्न आपला त्याच्यामध्ये करत असतो आपण. तर एवढ्या सगळ्या अंगाने त्याच्यामध्ये आपण ही बॅच कंप्लीट करणार आहोत. ह्या सगळ्या गोष्टींची फीस तुमची 10,000 रुपये असते. जर तुम्हाला हे पूर्ण बॅच पाहिजे नसेल, फक्त हे 3 कायदे जरी पाहिजे असतील तर तुम्ही 5,000 रुपये भरून त्याच्यामध्ये हे 3 कायदेसुद्धा फक्त तुम्ही त्याच्यामध्ये घेऊ शकता. मित्रांनो, हा जो नवीन बदल आहे, ठीक आहे, नवीन बदल आहे, आपल्याला तो आत्मसात करून घेतल्याशिवाय पर्याय नाही आहे. ठीक आहे, आणि जेव्हा केव्हा काही नवीन बदल होत असतो, समजा एक कोरोनाच्या काळामधलं जर तुम्ही उदाहरण घेतलं तर कॅशलेस त्याच्यामध्ये इकॉनॉमी वगैरे वाढायला लागली. ज्या लोकांनी स्वतःला ॲडॉप्ट करून घेतलं, ज्या लोकांनी ह्याच्यामध्ये स्वतःमध्ये बदल करून घेतले, लवकरात लवकर त्या नवीन बदलांना स्वतःला आत्मसात करून घेतलं, ते लोक आज त्याच्यामध्ये मार्केटमध्ये कुठे आहेत. ठीक आहे, कारण त्याच्यामध्ये त्या लोकांचं तेवढं जे नवीन बदल आहे त्या बदलावर त्यांनी आत्मसात करून घेऊन लवकरात लवकर स्वतःला ॲडॉप्ट करून घेऊन त्याच्यामध्ये प्रोग्रेस करून घेतली. इथे सुद्धा तसंच आहे. आज CRPC महाराष्ट्रातल्या प्रत्येकच विद्यार्थ्याला माहिती आहे. आता इथून पुढे 1 जुलैपासून जे नोटिफिकेशन येतील, 1 जुलैपासून पुढे जे सगळे नोटिफिकेशन येतील, ह्या प्रत्येक नोटिफिकेशनमध्ये इंडियन पिनल कोड असणार नाही, CRPC असणार नाही. ठीक आहे, इंडियन एव्हिडन्स ॲक्ट असणार नाही. त्याच्यामध्ये भारतीय न्याय संहिता असेल, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता असेल, भारतीय साक्ष संहिता असेल, अशा प्रकारचे सगळे नवीन कायदे जे आहेत ते तिथून पुढे त्या नवीन जे नोटिफिकेशन येतील त्या नोटिफिकेशनमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहेत. मग ह्या नोटिफिकेशनमध्ये सुद्धा म्हणजे तिथून पुढे मग जी तयारी करायची असेल बाकीचे विद्यार्थी तेव्हा कामाला लागतील.
ठीक आहे, तेव्हा कामाला लागण्यापेक्षा तुम्ही आतापासून जर कामाला लागले तर अशा वेळेस आपल्याला या कायद्यांवर सुद्धा आपली त्याच्यामध्ये मास्टरी त्याच्यामध्ये असेल आणि बाकी क्राऊडपेक्षा एक वेगळं ॲडव्हान्टेज तुम्हाला त्याच्यामध्ये मिळणार आहे. ठीक आहे, कुठलेही नवीन बदल असू द्या, नवीन बदलाच्या बाबतीत तुम्ही जर स्वतःला लवकर ॲडॉप्ट करून घेतलं तर अशा वेळेस तुम्हाला त्याचं वेगळं ॲडव्हान्टेज मिळत असतं आणि बाकीचे लोक त्याच्यामध्ये मागे पडून जातात. ठीक आहे, इव्हन तुम्ही आपल्या क्लासेसचं जरी उदाहरण घेतलं, ठीक आहे, ज्या काळामध्ये विद्यार्थ्यांचा आता म्हणजे विद्यार्थ्यांच्यासुद्धा हे लक्षात आलेलं आहे की तुम्ही ऑफलाईन जर समजा इथे कुठेतरी पुण्याला यायचं किंवा तुम्ही नागपूरला जाऊन ऑफलाईन करताय किंवा तुम्ही त्याच्यामध्ये मुंबईला जाऊन ऑफलाईन करताय, इकडे कुठेतरी समजा तुम्ही औरंगाबादला करताय, सोलापूरला करताय, कुठे जरी तुम्ही समजा ऑफलाईन जाऊन करणार असाल तर अशा वेळेस महिन्याला तुम्ही 10,000 15,000 समजा तुम्ही क्लासेसचा त्याच्यामध्ये तुम्ही तुमचा राहण्याचा खर्च करताय. फक्त राहण्याचा 10-15,000 रुपयाचा खर्च करायचा. त्यानंतर त्याच्यामध्ये क्लासेसचे त्याच्यामध्ये 10,000-1,000 रुपये फीज भरायची. ठीक आहे, क्लासेस जे असतात ते किती दिवस चालतील माहिती नसतं. आता JMFC प्रिलिमची जी एक्झाम आहे आपला रेग्युलरप्रमाणे अंदाज आहे की हे सप्टेंबरमध्ये समजा होऊ शकतं तुमची एक्झामिनेशन सप्टेंबरमध्ये. पण समजा सप्टेंबरमध्ये नाही झाली, ठीक आहे, सप्टेंबरचं ऑक्टोबर आलं, ऑक्टोबरचं नोव्हेंबर आलं, नोव्हेंबरचं डिसेंबर आलं. ठीक आहे, तुम्ही तयारी केली होती की आपण एक 60,000 रुपये 70,000 रुपये खर्च करणार JMFC प्रिलिम क्रॅक करण्यासाठी. हे 60-70,000 रुपयाचं जे बजेट आहे हे बजेट कधी तुमचं 2 लाख रुपयापर्यंत जातं पत्ता लागत नाही. ठीक आहे, पुण्यामध्ये तर महिन्याला 15,000 रुपये लागतात. पुण्यामध्ये तर 2 लाख रुपये वेगळे काढूनच त्याच्यामध्ये परीक्षेसाठी आपल्याला तयारी करावी लागते जर इथे येऊन ऑफलाईन करायचं असेल तर हा जो विद्यार्थ्यांची जी मानसिकता आहे ती मानसिकता आपण लक्षात घेतली आणि आपले सगळे जे आता आज आपल्या क्लासेसचे 2 ॲप्लिकेशन आहेत, कराड लॉ क्लासेस, कराड कोचिंग क्लासेस. ठीक आहे, म्हणजे ऑनलाईनसुद्धा विद्यार्थी घरी बसूनही तेच लेक्चर बघतायत, त्याच क्वालिटीमध्ये बघतायत. उलट ऑफलाईनमध्ये क्रिकेट जसा दिसतो, ठीक आहे, म्हणजे ऑफलाईनमध्ये जाऊन क्रिकेट एखादा व्यक्ती बघत असेल त्याला कळत नाही की आऊट झाले का नाही झाले, पण ऑनलाईनवाल्यांचं त्याच्यामध्ये डायरेक्ट कनेक्शन त्याच्यामध्ये प्रत्येकाचं इस्टॅब्लिश होत असतं. ठीक आहे, गरज असते फक्त तुमच्या लोकांच्या इच्छाशक्तीची. तुमच्याकडे जर तशा प्रकारची इच्छाशक्ती असेल तर तुम्ही घरी बसूनही शिकू शकता. आणि आज महाराष्ट्रामध्ये सगळ्या विद्यार्थ्यांचा तो तशा प्रकारचा ओढा आहे, त्या ओढ्यालाच त्याच्यामध्ये आपण उत्तर शोधून काढलं आणि आज आपण त्याच्यामध्ये आज महाराष्ट्रामध्ये एकही असं कोर्ट नसेल ज्याच्यामध्ये आपल्या क्लासेसचे विद्यार्थी नाही आहेत. महाराष्ट्रातल्या प्रत्येक कोर्टामध्ये, प्रत्येक कॉलेजेसमध्ये आपल्या क्लासेसचे विद्यार्थी आहेत. ठीक आहे, याचं कारण म्हणजे आपण या काळानुसार स्वतःला लवकरात लवकर जे नवीन बदल झाले, कोरोनाच्या काळामध्ये जे बदल झाले त्या बदलामुळे आपण स्वतःला आत्मसात करून घेतलं. आज आपण महाराष्ट्रातलं एक लिडिंग इन्स्टिट्यूशन म्हणून आपण त्याच्यामध्ये पुढे आहोत. ठीक आहे, तोच प्रकार आहे, वेगळं काही नाही आहे. ठीक आहे, इथे जर तुम्ही बघितलं हे जे सगळे नवीन कायदे आहेत, हे नवीन कायदे त्याच्यामध्ये जो व्यक्ती लवकरात लवकर आत्मसात करून घेईल तो 1 जुलैपासून पुढे जे आपल्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन असणार आहेत, ठीक आहे, त्याच्यामध्ये त्याला एक वेगळं ॲडव्हान्टेज मिळणार आहे. आज आपल्याला CRPC एवढा सेक्शन नंबर सहित माहिती आहे, IPC आपल्याला सेक्शन नंबर सहित माहिती आहे. ठीक आहे, म्हणजे 106 म्हटलं तरी लक्षात येतो. ठीक आहे, त्याच्यामध्ये 96 म्हटलं तरी लक्षात येतं, 76चा डिफेन्स म्हटलं तरी लक्षात येतं, 84चा डिफेन्स म्हटलं तरी लक्षात येतं, 87 काय म्हटलं तरी लक्षात येतं. कुठलंही एखादं सेक्शन सांगितलं तर आपल्याला लक्षात येतो. एवढे सगळे सेक्शन नंबर आपण का पाठ केले? ठीक आहे, ह्याच्यासाठीच पाठ केले की आपल्या परीक्षेला प्रश्न विचारण्याची जी पद्धती आहे, पद्धतीमध्ये हे सगळं तशा प्रकारचं आहे. मग नवीन कायदेसुद्धा आपल्याला त्या पद्धतीनेच अभ्यास करावे लागतील. ज्या अर्थाने ऑनरेबल आपले चीफ जस्टिस म्हटले, ठीक आहे, चीफ जस्टिस ऑफ इंडिया ज्या अर्थाने म्हटलं की हा कायद्यामध्ये बदल म्हणजे भारत बदलतोय अशा प्रकारची त्याच्यामध्ये एक संकेत आहेत. तर त्या नेमकं काय संकेत आहेत, कशा पद्धतीने आपण त्याच्यामध्ये बदलतोय, ह्या सगळ्या कायद्यांमध्ये नेमका काय बदल आहे, कायदे बनवण्यामागे एक चॅप्टर वेगळा करण्यामध्ये काय विचार आहे ते आपल्याला त्याच्यामध्ये या कायद्यांमध्ये आपल्याला समजावून घ्यायचं आहे. हे कायदे जे आहेत ते आपलं मेन टार्गेट असणार आहे. ह्या कायद्यांचं जास्त ब्रेकिंग आपल्याला करायचं आहे. ठीक आहे, त्याला परत ग्रिंडिंग करून त्याच्यामध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीने तयार करायचं आहे. ज्या पद्धतीने आपल्याला CRPC माहिती आहे त्याच पद्धतीने आपल्याला हे कायदा माहिती असला पाहिजे. ज्या पद्धतीने आपल्याला IPC एव्हिडन्स माहिती आहे त्याच पद्धतीने आपल्याला भारतीय न्याय संहिता, नागरिक सुरक्षा संहिता आणि साक्ष्य संहितासुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये त्याच पद्धतीने विथ सेक्शन नंबर आपल्याला चांगल्या पद्धतीने माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर हे सगळे जे बदल आहेत, JMFC मेन्सची जरी समजा परीक्षा असेल, JMFC मेन्सवाल्यांना सुद्धा त्याच्यामध्ये हे जे सगळे कायदे आहेत ह्या कायद्यांसोबत तुम्ही कंपॅरिझनमध्ये काही गोष्टी लिहू शकता. खास करून लिगल एसेसाठी सगळ्यात हॉट टॉपिक जर कोणता असेल, लिगल एसे सगळ्यात जास्त जर विचारण्याचा चान्स असलेला टॉपिक जर कोणता असेल तर हे सगळे नवीन क्रिमिनल लॉज त्याच्यामध्ये तुमचे आहेत. त्याच्यामुळे त्या अर्थाने सुद्धा ह्या कायद्यांचा अभ्यास करणं आपल्याला गरजेचं आहे. त्यामुळे तुम्हाला जरी पूर्ण बॅच जॉईन करायची नसेल तर तुम्ही ह्या कायद्यांसाठी त्याच्यामध्ये तुम्ही कन्सिडर करू शकता. बाकी जर तुम्ही बघितलं, ठीक आहे, बाकी जर तुम्ही बघितलं ह्या बॅचमध्ये तुम्ही फक्त ही बॅच जॉईन करू शकता. डेली तुमचं संध्याकाळी 7 वाजता लाईव्ह लेक्चर असेल. लेक्चर तुम्ही संध्याकाळी 7 वाजता जर ऐकणं झालं जरी नाही, ठीक आहे, तरीसुद्धा 10 दिवस ते ॲप्लिकेशनवर राहतं. तुम्ही परत ते नंबर ऑफ टाईम्स तुम्ही बघू शकता.
तुम्हाला जेवढ्या वेळेस वेळ असेल, जेवढ्या वेळेस तुम्हाला याचा वापर करायचा आहे तेवढ्या वेळेस तुम्ही त्याचा वापर करू शकता. त्यानंतर जे आहे म्हणजे आपली जी ही बॅच आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं की प्रत्येक रेकॉर्डेड लेक्चर जे आहे ते तुम्हाला त्या व्हॅलिडिटीपर्यंत तुम्हाला ते बघायला मिळेल. तुम्हाला PDF नोट्स वगैरे पण मिळतील. टेस्ट सिरीज पण असेल. याच्यामध्ये आपण टोटल 25 टेस्ट आपण घेणार आहेत आणि MCQ सॉल्विंग टेक्निक्सचा सुद्धा आपण त्याच्यामध्ये अभ्यास करणार आहेत. हे जे सगळे भारतीय न्याय संहिता असू द्या, सुरक्षा संहिता असू द्या, त्याच्यानंतर साक्ष्य संहिता असू द्या, ह्या सगळ्या त्याच्यामध्ये कायद्यांमध्ये तुम्हाला जे काही प्रश्न विचारले जाऊ शकतात, ठीक आहे, प्रिलिमला तुम्हाला जे काही प्रश्न विचारले जाऊ शकतात, हे सगळेच्या सगळे प्रश्न आपण त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने आपण सॉल्व करून त्याच्यामध्ये तुमच्याकडनं घेणार आहोत. तर मित्रांनो, हे तुम्हाला एक माहिती देण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न केला बॅचबद्दल. याच्या व्यतिरिक्त जरी तुम्हाला अजून काही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये तुम्हाला जो स्क्रीनवर नंबर दिसतो या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. अजून जास्त तुम्ही माहिती घेऊ शकता. ठीक आहे, जॉईन करण्यासाठी किंवा इन्क्वायरीसाठी तुम्ही या नंबरवर कॉलही करू शकता. ठीक आहे, कॉल जरी केला तरी चालेल. तुम्ही व्हॉट्सअपवर मेसेज टाकला तर ऑफिसचा व्यक्ती तुम्हाला तशा प्रकारचा रिप्लाय देईल. आणि जर तुम्हाला माझ्याशी पर्सनली बोलायचं असेल तर तुम्ही कॉल करू शकता. सगळे कॉल तसं मी स्वतःच उचलतो. ठीक आहे, काही जरी तुम्हाला डाऊट असेल तर तुम्ही मला कॉलही करून विचारू शकता. ठीक आहे, धन्यवाद मित्रांनो.